सायन धारावीमधल्या बंडखोरांची मनं वळवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे। भाजप नेते आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांची बैठक झाली। सायनमधील कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांची बैठक सुरू आहे। बंडखोर संतोष शेट्टी, विजय पगारेंशी दोन्ही नेत्यांची चर्चा आणि दक्षिण मध्य मुंबईतल्या बंडखोरांचंही मन वळवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा चौथा उमेदवार देखील बिनविरोध निवडून आलाय। प्रभाग क्रमांक 27 अ मधून भाजपच्या मंदा पाटील बिनविरोध निवडून आल्यात। मनसेच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे। अहिल्यानगरमधून श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात आता गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। नाकाबंदी करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। रवी निकाळसे, कृष्णा शिंगारे अशी आरोपींची नावं आहेत। दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये 31/12/2025 रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली। दोन हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली, त्यांना शिफ्ट केलं। दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला। यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। खात्री केली असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबुली केलं आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची आणखीन एक जागा बिनविरोध निवडून आली आहे। भाजपच्या महिला उमेदवार सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झालेली आहे। प्रभाग क्रमांक 17 ब मधील अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं सुरेखा उगलेंची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचे विविध फंडे वापरले जात आहेत। काही ठिकाणी प्रचार सभा, मुलाखती घेतल्या जाणार आहेत। काही ठिकाणी समाजातील विविध घटकांसोबत संवाद साधला जाणार आहे। निवडणुकीमध्ये युवा वर्गासोबत संवाद वाढवण्यासाठी हा प्रयत्न होणार आहे। विविध प्रचाराचे फंडे वापरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महापालिकेसाठी प्रचार पाहायला मिळतोय।